खाण्यापिण्याची खरी मजा जर केव्हा असेल ना, तर ती फक्त आणि फक्त हिवाळ्यात असते. आणि हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही, कारण की तुम्हाला माहीत आहे की हिवाळा म्हटलं की भाजी मार्केट, त्यामध्ये मस्त एक से एक भाज्या पाहायला मिळतात. मस्त हिरवीगार अशी पालक, हिरवीगार अशी मेथी, आणखीन एक खूप साऱ्या भाज्या बाजारात येतात. आणि खरं जर सांगायचं तर त्यावेळी बाजारात भाज्यांचे रेटही खूप कमी झालेले असतात. म्हणूनच चांगल्या हिरव्यागार पालेभाज्या खाणं हे आपल्या खिशालाही पुरवडते आणि खायलाही त्या खूपच छान लागतात, हो की नाही. तर आज आपण अशीच एक भाजी बनवणार आहोत, ते म्हणजे काय, तर सर्वांच्या आवडीची मेथी. हो ना मंडळी, मेथी. राम राम मंडळी, आपल्या सर्वांच्या आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट देखील नक्की करा आणि सांगा की तुम्हाला कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडतील. तर आज आपण इथे काय बनवणार आहोत, तर मस्त साधी सोपी अशी मेथीची भाजी, तेही आपल्या विदर्भ स्टाईलने. त्याच्यासाठी काय करायचं, जर तुमच्याकडे शेतात भाजी असेल तर जा शेतात, तिथून घेऊन या. नाहीतर मग आपल्या बाजारात तर मिळतेच मिळते, हो की नाही. मस्त हिरवीगार अशी मेथीच्या भाजीची जोडी आणायची, तिला व्यवस्थित मस्त असं खुडून घ्यायचं. आणि खुडल्यानंतर काय करायचं, मस्त स्वच्छ पाण्यानं 2 ते 3 पाण्यानं धुवून टाकायचं बरं का, नाही तर माती माती राहते आणि मग भाजीची चव मातकांडली लागते, हो की नाही. म्हणून बघा, या प्रकारे असं खोलगट एखादं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये असं व्यवस्थित धुवून घ्यायचं. खाली मग पूर्ण माती जाऊन बसते. मेथी म्हटलं ना मंडळी, ते सर्वांनाच आवडते, हो की नाही. आणि मेथीमध्ये जर तुम्ही ना जर मटारचे दाणे टाकले किंवा तुरीचे दाणे टाकले ना, तर भाजीची चव ना एक नंबर. बघा, या प्रकारे आपण सर्व मेथीची भाजी धुवून घेतली. धुतल्यानंतर का करायचं, तिला एखाद्या चाळणीत काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं पाणी जे आहे ते निघून जाते. आता घ्या एक कढई, गॅस चालू करा, त्यावर ठेवा कढई, त्याच्यामध्ये टाका तेल. तेलामध्ये जिरा मोहरीची फोडणी द्या आणि टाका कांदा. आणि हो, लसूण टाकायला विसरायचं नाही. हिरवं लसूण असन तर पातासहित तेल टाका, ते नसन तर आपलं वाळलं लसूण नक्की टाका. आणि हो, टाका मस्त हिरव्या मिरच्या, तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर नक्कीच टाका. हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि मस्त त्याला व्यवस्थित शिजू द्यायचं. बघा, आता हे सर्व शिजत आलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकतो आपण मटारचे दाणे. जर तुम्ही मटारचे दाणे, तुरीचे दाणे वगैरे टाकले ना, तर ते भाजी शिजून थोडीशी होते, त्यामुळे कोणाला खाऊ ना कोणाला नाही असं नाही होत. आणि थोडीशी भाजीची क्वांटिटी वाढते आणि भाजीची चव देखील वाढते. आता यामध्ये टाकलेले आपण मटार आणि टाकलेले मस्त 2 टोमॅटो बारीक बारीक चिरून घ्यायचे आणि ते टाकून घ्यायचे. टोमॅटो टाकल्याने ना भाजीची चव आणखीनच वाढते. तुम्ही लोक नाही टाकत का? भरपूरसे लोक पालेभाज्यामध्ये टोमॅटो नाही टाकत, पण आमच्याकडे तर बाबा पालेभाज्या म्हटलं की टोमॅटो जरुरीच आहे. टमाटर टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. बघा, टोमॅटो थोडेसे नरम झाले की त्यामध्ये टाकायचं मीठ. आणि मीठ टाकल्याने चांगले व्यवस्थित ते शिजून जाते, सोबत ते मटारचे दाणेही शिजून जाते. आणि आता टाकून घ्यायची मेथी. जर तुम्हाला वाटत आहे ना की मेथी कडू नाही झाली पाहिजे, तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की मेथी कधी पण चिरू नका. ती तोडतानीच बारीक बारीक म्हणजे तोडतानीच व्यवस्थित तोडायची आणि मग त्याला कापण्याची गरज राहत नाही, ठीक आहे. आणि बाजारातून जेव्हा मेथी आणता तेव्हा व्यवस्थित पाहून आणायची. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणखी एक टीप म्हणजे का, तर ही भाजी शिजवताना त्याच्यावर झाकण ठेवू नका, वाफ जाऊ द्या, म्हणजे ही भाजी पटकन शिजते. आणि पाणी पूर्ण म्हणजे संपेपर्यंत तिला शिजू द्यायचं, पाणी टाकायचं नाही बरं का. बघा, आता आपली भाजी झाली एक नंबर तयार. आता